नागपूर शहरातील डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयातून शुक्रवारी 21 ऑगस्ट रोजी सकाळी एका नवजात बाळाला पळवून नेल्याची धक्कादायक घटना घडल्याने एकच खळबळ उडाली होती। गोळीबार चौक परिसरातील रहिवासी प्रभा शक्ती पाठराबे वय वर्ष 30 यांनी 21 ऑगस्टच्या पहाटे एका मुलीला जन्म दिला होता। सकाळी सुमारे 11:30 वाजताच्या सुमारास आशियाना अंजुम सय्यद अल्ताफ या बुरखाधारी महिलेने पाठराबे कुटुंबियांशी संवाद साधून शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी अर्ज करावा लागतो असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला। त्यानंतर तिने सोबतच्या वृद्धेची नजर चुकवून अवघ्या काही तासांच्या चिमुकलीला पळवून नेले। बाळ चोरीला गेल्याचे समजताच रुग्णालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश करत तीव्र संताप व्यक्त केला। घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस उपायुक्त राहुल मदने यांच्यासह कोतवाली आणि गणेशपेठ पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला। पोलिसांनी तत्परतेने सीसीटीव्ही फुटेज तपासले असता संशयित महिला ऑटोत बसताना दिसली। हा धागा पकडून पोलिसांनी यशोधरा नगरतील तिच्या घराचा शोध घेतला आणि चिमुकलीची सुखरूप सुटका करून तिला आईच्या कुशीत सोपवले। 3 ऑगस्टला स्वतःचे बाळ दगावल्यामुळे मानसिक संतुलन बिघडल्याने आरोपी महिलेने हे कृत्य केल्याचे समोर आले असून तिला मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले। आज दुपारी 1 दिवसाच्या मुलीचं डागा हॉस्पिटलमधून अपहरण झालं। त्याच्या अनुषंगाने आपण तहसील पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आणि हा तपास करत असताना बऱ्याच सीपी सरांच्या मार्गदर्शनाखाली जॉईंट सीपी सर, ॲडिशनल सीपी मॅडम यांच्या मार्गदर्शनाने त्यांच्या सूचनेनुसार आपल्या नॉर्थ रिजनचा सर्व डीबी स्टाफ असेल, सर्व बीट मार्शल असतील, त्याच्या अनुषंगाने सक्रिय होऊन हा तपास करत असताना यशोधरा नगरचे PI शेख साहेब यांना याच्या अनुषंगाने माहिती मिळाली। त्यांची टीम त्या ठिकाणी जाऊन जे महिलेकडे हे बाळ होतं ज्या ताब्यातून आपण घेतलेलं आहे, अतिशय चांगली कामगिरी या ठिकाणी यशोधरा नगर पोलिसांनी केली। अतिशय तत्परतेने त्या ठिकाणी जाऊन 1 दिवसाचं हे बाळ, अतिशय सेन्सिटिव्ह असा हा विषय असतो की कोणत्याही हॉस्पिटलमधून गव्हर्नमेंटचे असं बाळ जाणं हा खरं तर प्रशासनाला खूप गंभीर हा विषय आपण घेतो आणि याच्या अनुषंगाने आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीने सर्व आमच्या स्टाफनी, यशोधरा नगरचा स्टाफ, तसंच जे नॉर्थ रिजनचा सर्व डीबीचा स्टाफ, आमचे बीट मार्शल अतिशय चांगल्या पद्धतीने अतिशय मेहनत घेऊन हे लोकांपर्यंत पोहोचलं गेलं आणि लोकांच्या इन्फॉर्मेशनमधून आमच्या यशोधरा नगरचे सिनियर PI शेख साहेब आणि त्यांच्या टीमने अतिशय चांगलं काम करून त्या मुलाचं आम्ही रेस्क्यू केलेलं आहे। संबंधित महिलासुद्धा आमच्या ताब्यात आहे आणि आम्ही पुढील कारवाई करत आहोत। ते आता पुढचं जे काही कारण असेल ते आम्ही तपासात निष्पन्न होईल। सध्या तरी आमचा तपास चालू आहे। संबंधित महिलाही जखमी आहे आणि त्याच्या अनुषंगाने आपण पुढील तपास करत आहोत। ते तपासामध्ये काय कारण आहे, कशासाठी केलं, कुणी त्याला सहकार्य केलं, हे सगळं आपण तपासात ते निष्पन्न